नांदेडच्या पालीनगर येथील संबोधी विहारात गेल्या महिन्यापासून सर्वच समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी भिक्खू विनयप्रिय बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन एज्युकेशनचे सर्वेसर्वा योगेंद्र येंगडे यांच्या वतीने 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वर्ग घेण्यात येत आहेत। वाढत्या महागाईमुळे खासगी शिकवणी लावू शकत नसल्यामुळे येथील बुद्ध विहार कमिटीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून असे उपक्रम प्रत्येक विहारात टप्प्याटप्प्याने राबविले जातील अशी माहिती मिशन एज्युकेशनचे योगेंद्र येंगडे व गणेश हाटकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। माझं नाव काश्यप कोंडीबा थोरात। मी पालीनगर मध्ये संबोधी बुद्ध विहार येथे बुद्ध शिक्षण घेतोय। शिक्षण देणारे हाटकर सर हे इथं शिक्षण देणार आहे। नाव स्वराली सुरेंद्र दुधमल। मी इथं 4थीत शिकत आहे आणि या विहारामध्ये आज हाटकर सर एका महिन्यापासून इंग्रजी, गणित तसेच विज्ञान असे प्रत्येक विषय घेत आहेत, शिकवत आहेत। तर त्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे। जय भीम। मी जयेंद्र येंगडे। तर आम्ही पीपल्स कॉलेजचे जे काही माजी विद्यार्थी आहेत, साधारणपणे 20 ते 25 विद्यार्थ्यांनी ग्रुप तयार केला आणि एक संकल्पना मांडली की जे काही जिथे जिथे आपले बौद्ध विहार आहेत तर त्या बौद्ध विहारांमध्ये आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांना कोचिंग क्लासेस फ्री द्यायचे। याचं कारण हे आहे की आजकालची जी शिक्षण पद्धती आहे ती दिवसेंदिवस महाग होत चाललेली आहे, ती सामान्यांना गरिबांना परवडणारी नाही आणि त्यातल्या त्यात जे बौद्ध विहार असतात आपल्या त्या ठिकाणी चांगली बिल्डिंग असते, चांगला परिसर असतो, तर त्याचा वापर करून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, त्याचसोबत मोफत पाठ्यपुस्तके आणि पुढे जर जमलं तर त्यांना मिड डे मील देखील देण्याचा आमचा प्रस्ताव आहे। आणि केवळ फक्त त्यांना पुस्तकी ज्ञानच नाही, म्हणजे त्यांचं जे सिलेबस असतं तेवढंच नाही, तर त्याचसोबत दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज देखील आम्ही घेणार आहोत, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे, स्पोकन इंग्लिश आहे, त्याच्यानंतर दुसरे मैदानी खेळ असतील, संगीत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धम्माचे ज्ञान दिलं जात आहे। दररोज 2 तास आम्ही ही सुरुवात जी केलेली आहे संबोधी बौद्ध विहार पालीनगर नांदेड, आणि यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जे आहे ते दुधमल सर जे आहेत, जे आपले ITI मधले एक निवृत्त अधिकारी आहेत, त्याचसोबत त्यांचे सहकारी शंकर नरवाडे आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे। आणि त्याचसोबत आमच्या ज्या पीपल्स कॉलेजचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्ही ही संकल्पना ही इनिशिएटिव्ह लेवलवर घेतलेली आहे। इनिशिएटिव्ह लेवलवर यासाठी म्हणतोय की ही फक्त सुरुवात आहे। आमचं टार्गेट जे आहे, जसा जसा आम्हाला प्रतिसाद भेटत राहील त्यानुसार आमचं टार्गेट भारतातला प्रत्येक बौद्ध विहार जो आहे हे एक विद्यालय झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपले जे काही विद्यार्थी आहेत बौद्ध परिसरातले, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ बौद्ध विद्यार्थीच असतील असं नाही, तर त्या परिसरातले जे कोणतेही कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, आणि त्यातल्या त्यात आम्ही मराठी, हिंदी, उर्दू या 3ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहोत। आणि त्याचसोबत आम्ही शिक्षक नियुक्ती केलेली आहे, त्यांचं आम्ही वेतन देखील देणार आहोत आणि शक्यतो हे जास्तीत जास्त वाढावं। प्रारंभिक लेवलला आम्ही फक्त 1ली ते 4थी एवढं घेतलेलं आहे, इथून पुढे ते वाढत जाईल आणि जास्तीत जास्त हे कसं वाढता येईल हे आम्ही बघणार आहोत। मी दुधमल ज्ञानोबा परशुराम संबोधी बुद्ध विहार या विहाराचा एक सभासद आहे। आमच्या कमिटीमार्फत या संबोधी बुद्ध विहार येथे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटी हे चालवल्या जातात। आदरणीय भंतेजी विनय बोधी प्रिय यांच्या मार्गदर्शनानुसार 2018 पासून या विहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम राबविल्या जातात। या एक 15 दिवसापासून या विहारामध्ये एक शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून उपासक येंगडे सर हे माझ्याकडे संपर्क करण्यासाठी आले होते की आपल्या विहारावर 1ली ते 4थी पर्यंत विनामूल्य विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस घ्यायचे आहेत। तर आदरणीय भंतेजींनं आम्हाला परवानगी दिली आणि दिनांक 1/5 पासून या विहारावर आदरणीय हाटकर सर हे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस घेतात। हा परिसर सर्वसाधारण मजुराचा असल्या कारणाने
या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस लावणं शक्य नाही, त्यामुळे आमच्या कोचिंग क्लासेसला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. मिशन एज्युकेशन अंतर्गत उपासक एंगडे सर यांनी पीपल्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचं एक संघटन आहे, त्या संघटनामार्फत प्रत्येक बुद्ध विहारावर असे कोचिंग क्लासेसचं आयोजन केलेलं आहे. त्या माध्यमातून 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तकं व इतर शैक्षणिक साहित्य ते वाटप करीत असतात. मी गणेश हाटकर पालीनगरमधून बोलतोय. या ठिकाणी जे आहे मिशन एज्युकेशन अंतर्गत जे काही मध्यमवर्गीयांची जी काही वस्ती आहे, या वस्तीमध्ये मुलांना जे आहे मोफत शिक्षण देण्याचं काम जे आहे, शिक्षण कम संस्कार केंद्र जे आहे या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. या केंद्रामध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थी येत आहेत आणि या सर्व मुलांना आम्ही जे आहे बेसिक गोष्टी शिकवण्याचं काम करतो आहे. त्यामध्ये त्यांना इंग्लिश, गणित, इतर स्पोर्ट्स बाबतीमध्ये जे आहे किंवा सगळ्यात सुरुवातीला आल्यानंतर बुद्धवंदना होते. बुद्धवंदना झाल्याच्या नंतर जे आहे क्लासला सुरुवात होते. या क्लासमध्ये सर्व मुलांना जे आहे इंग्लिश, मराठी, गणित असे विषय शिकवले जातात. मुलांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि हा जो उपक्रम आहे तो आम्ही एक सामाजिक काहीतरी देणं आहे या भावनेतून आम्ही हा सुरू केलेला आहे. आणि यामध्ये जे काही उपासक मंडळी आहे नगरातील, या नगरातील सगळ्या मंडळीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्देश आमचा असा आहे की जे काही आमचे बौद्ध वस्त्या आहेत, बौद्ध वाड्या आहेत नांदेड शहरामध्ये, तर त्या सगळ्यामध्ये असे संस्कार केंद्र झाले पाहिजे. आणि आपल्याला माहीत आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या भावनेतून आज आमच्या मुलांना लहानपणापासूनच सर्व सांस्कृतिक आणि संस्कारमय वर्ग आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. यामध्ये आमचे मित्र यंगडे आहेत, बुद्ध विहार कमिटीचे सदस्य श्री नानासाहेब दुधमल हे सुद्धा आहेत. दुधमल गोडबोले असे या नावाने त्यांनी ओळखले जातात. त्यांचंही ह्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांनी घरोघर जाऊन प्रत्येक पालकांना कन्व्हिन्स करून त्यांनी मुलं इथं पाठवण्यासाठी सांगितलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुले इथे येत आहेत आणि हे काम करण्यामध्ये आम्हाला अतिशय मनापासून आनंद होत आहे. आणि असेच वर्ग इतर बुद्ध विहारामध्ये सुद्धा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो करूया.